मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 35. तेरी पायल गोरी मेरे दिल की धड़कन. अहो राजीव, सोडा ना हात. दमले आहे हो मी दिवसभर. निवांत बसून बोलूया ना. सगळं ऐकते मी तुमचं. इथे उभ्यानेच शिक्षा देणार आहात का? दंडावरचा हात दूर केलेला, पण त्याच्या हाताच्या पकडीत सापडलेलं मनगट एकदा उजवीकडे तर एकदा डावीकडे हलवत निसटण्याची धडपड. डोळ्यांचं केविलवाणं आर्जवही, पण त्याची रोखून पाहणारी नजर आणि मुडपलेल्या ओठांच्या कोपऱ्याचं आव्हान. मेघा, क्यों कोशिश कर रही है? आपको पता है ये हाथ मैं इतनी आसानी से नहीं छोड़ूंगा. माझ्या बांगड्या, दुखतंय ना. चेहरा अकसतच कळवळली आणि त्याची हातावरची पकड सैलावली. ओ सॉरी, लागलं का? बोट अलगद धरत काचेच्या बांगड्यांचं निरीक्षण. आपल्या घट्ट पकडीने बांगडी फुटली नाही ना? रक्त तर आलं नाही ना? त्याच्या डोळ्यात काळजी दाटलीच होती की तिने झटकन हात मागे घेतला आणि 2-3 पावलं दूर पळालीच. नाही लागलं. नाक उडवत त्याला चिडवत खळखळून हसत बेडकडे पळणारी ती. शी इज ड्रामा क्वीन, जस्ट लाईक मॉम. डोळे बारीक करत मान नकारार्थी डोलावणारा तो. तिच्या नाटकी वागण्यावर रागही येत होता अन हसूही. साडी सावरत बेडवर चढत छोट्याशा 2 उशा मध्यात मांडून ती हसतच करत होती निरीक्षण त्याच्या हालचालींचं. तोही किंचित रागातच बेडवर बसला अन वैतागूनच विचारलं, होल डे माझा कॉल का इग्नोर केला? अरे वा, का नाही करायचा? राग काय फक्त तुम्हालाच येतो का? आम्हालाही येतो म्हटलं. तिचंही टेचातच बोलणं. मानेला झटकाही दिला अन चिडून त्याने दोघांच्या मध्ये मांडलेल्या उशांपैकी एक उचलून दूर केली. ओ, इसलिए मुझे मॉम की बदत लेकर परेशान किया. मेघा मायके गेली सांगून. वाटलं ना खरं तुम्हाला? मम्मी जी आहेतच ग्रेट ऍक्टर. कसलं सॉलिड प्लॅनिंग केलं त्यांनी. स्वतःशीच खळखळून हसत टाळीसाठी हात पुढे केला. काय अफलातून युनिक पीस आपल्याला बायको म्हणून लाभला आहे, हे भाव त्याच्या चेहऱ्यावर. हाँ, बट एक पल के लिए मेरी धड़कन रुक गई, उसका क्या? त्याच्या डोळ्यात दाटलेले दुःख आणि कळकळीने जाब विचारणारे ओठातले प्रेमळ शब्द. आता हृदयाचे ठोके चुकायची वेळ तिची. पायावर घेतलेल्या उशीवर कोपर रोवत, हातावर हनुवटी पेलत, त्याच्या डोळ्यात खोलवर बघत विचारावंसं वाटलंच. खरंच? हाँ, आप हमें अकेला छोड़कर चली गई, ये सोचकर भी डर लगता है. आणि ती भीती खरंच त्याच्या डोळ्यात झळकली. त्याला दिलेल्या त्रासाने हिचंही मन हळहळलं, पण पुढच्याच क्षणी अजून थोडंसं छळूया ही इच्छा जागी झाली. हां, आज नाही गेले, पण मी शुक्रवारी दुपारी जाणारच आहे. मी, जिया आणि आर्या, त्या दोघींना शाळेतूनच पिकअप करून डायरेक्ट जाणार आईबाबांकडे. नजर हळूच चोरत उशीवरच्या नक्षीला कोरणारी तिची बोटं आणि त्याचं कपाळ आठ्यांनी भरलं. व्हॉट? व्हाय? अब मैंने माफी मांग ली ना, और क्या करू? अहो, रागवून जात नाहीये. जशी पंजाबी संस्कृतीत पग फेरे रसम असते, तशीच महाराष्ट्रीयन पद्धतही आहे. जायचं असतं माहेरी लग्नानंतर. मम्मीजींनी तर परमिशन दिली. मान डोलावतच तिचं हसत सांगणं. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी. पण आता रीत आहे तर नाही म्हणून चालणार नाही, हेही माहीत होतं. मॉमने इमिजिएट परमिशन का दिली? थोडासा राग मातोश्रींवरही. सो फ्रायडे आफ्टरनूनला जाणार अँड? त्याने भुवया ताणत विचारलेला प्रश्न. मनात धाकधूक. मेघा किती दिवसांसाठी सिरकॉनला जाणार? अँड काय? तिने बेफिकिरीने उडवलेले खांदे. वेन विल यू रिटर्न? मी फ्रायडे नाईटला घ्यायला येऊ? वैतागलेला आवाज क्षणात उतावीळपणा डोकावला आणि ती खुदकन हसलीच.
काय? काहीही काय? मी काय माहेरी फक्त 4-5 तासच राहायचं का? देन कधी येणार? चेहऱ्यावर एकाकीपणाची भावना या क्षणीच दाटली. आम्ही संडे नाईटला येणार. तिनेही मानेला हलकासा झटका देत सांगितलं. राजीव, राहा वीकेंडला एकटे. बट वाय? चेहरा अगदी बिच्चारा झाला. तिला दया आली, पण खोडी काढणं जास्त जरुरी. अरे, आता मी इतक्या दिवसांनी माहेरी जाणार, मग 2 दिवस तर राहणारच ना. काय राजीव, माझ्याशिवाय 2 दिवसही राहू शकत नाही का? व्हॉट? इतक्या दिवसांनी? टिल लास्ट फ्रायडे आई बाबांच्या घरीच होतात तुम्ही. अब शादी हो गई ना, और कितना मायके रहना है आपको? मेघा, आप ऐसे बोल रहे हो जैसे 10 साल से मायके गए ही नहीं. प्लीज मुझे और परेशान मत कीजिए. पण मम्मीजींनी तर 1 वीक राहा असं सांगितलं आहे. भोळा भाबडा चेहरा करत मी मम्मीजींच्या शब्दाबाहेर नाही हे प्रदर्शन. नो नो नो, तुम्ही 1 वीक राहायचं नाही. मी परमिशन देणार नाही. तिच्या चेहऱ्यासमोर बोट. त्याचे शब्द जरा जास्तच कडक जाणवले तिला, आणि तिचीही भुवई उंचावलीच, अगदी त्याच्यासारखी. तुमची परमिशन मी मागितलीच नाही. मी फक्त तुम्हाला सांगतेय, विचारत नाहीये. त्याच्या नाचणाऱ्या बोटाला बोटांनी टिचकी मारतच तिने तोंड फिरवलं. आले मोठे परमिशन देणारे. आणि तो वरमला. मी जास्तच बोललो का पटकन? राजीव, काम डाउन. मेघा को प्यार से समझाना है. नो मोर झगड़ा. ओके ओके, बट 1 वीक इज टू मच. हाऊ कॅन आय लिव्ह विदाउट यू? कळकळीने बोलला, आणि तिने गर्रकन वळून पाहिलं. काय? आश्चर्यचकित तिचे डोळे त्याची प्रेमळ नजर पाहून पापण्या झुकल्याच. आय मीन, मैं अकेला यहाँ क्या करूंगा? त्याचीही सारवासारव. ओ अच्छा, तुम्ही ना ऑफिसचं काम करा, नाहीतरी खूप बिझी असता ना. मेघा, नो, 1 वीक नाही, प्लीज. उशीवरचा तिचा हात हातात घेतलाच. प्लीज सोबत हलकासा प्रेमळ दबावही तिच्या नाजूक हातांवर. ठीक आहे, मग 2 दिवस तरी राहणारच, शुक्रवार ते रविवार. तिनेही लगेच वाहत्या गंगेत हात धुत 2 दिवसांची परवानगी मिळवली. त्याचाही नाईलाज. मान डोलवत होकार द्यावा लागला, पण तरीही मनात अनेक विचार. मेघा को रोकने के और कुछ बहाने हैं क्या? आणि डोळे चमकले. मेघा, सी, मैं आपको मायके जाने से मना नहीं कर रहा, बट सॅटरडेला स्कूलमध्ये पीटीएम आहे ना, आणि आपण जियारियाचे मॉम डॅड मीटिंगला एकत्र जायला हवं, राईट? अगदी सौम्य शब्दात त्याचं समजावणं, आणि हिच्या डोळ्यात मिश्किल हसू डोकावलं. वा राजीव, काय शक्कल शोधून काढली आहे. मान गए. आणि चक्क मुलींची पीटीएम तुमच्या लक्षात आहे, हेच माझ्यासाठी मोठं आश्चर्य आहे. अय्या, हो का? मग काय करू? स्वतःच्या गालावर हात ठेवत पापण्या फडफडत विचार करण्याचं नाटक, आणि त्याच्या डोळ्यात आनंद. मेघा माहेरी जाणं कॅन्सल करतील. आपण एक करू शकतो. मी आणि मुली झिरकॉनवरून येऊ. तुम्ही इथून या. आपण शाळेत भेटू, पूर्वी भेटायचो तसे, आणि मग सोबतच क्लास टीचरला भेटू. छानसं हसत तिने आयडिया सांगितली, आणि त्याने कसनुसं हसत फक्त मान डोलावली. राजीव, सोचो, कुछ और सोचो. त्याने डोक्याला दिलेला ताण, आणि उशीला पोटाशी कवटाळून तिचे काही चोरटे कटाक्ष. मेघा, आता राजीव नक्कीच काहीतरी नवीन बहाणा शोधणार आहेत. मेघा, संडेला तर टेक्नोसिस टेकओव्हर कम्प्लिशनचं सेलिब्रेशन आहे ना, ग्रँड पार्टी. इंडियातील सर्व बिझनेस ग्रुप्सचे टॉप एक्झिक्युटिव्स, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, मिनिस्टर्स, मेजर मीडिया हाऊसचे रिपोर्टर्स प्रेझेंट असणार, आणि तिथे आपण दोघांनी सोबत जायचं आहे. सुप्रीम CFO, SWC VP, आणि आता तर आपण हस्बंड वाईफ पण आहोत. सो तुम्ही सॅटरडेला इथे आलात की आपण संडे इथूनच एकत्र जाऊ शकतो. तिने लवकर घरी येण्याचा मार्ग सुचवताना हातावर हलकेच गोंजारणी. मेघा एंड प्रिंसेस को पीटीएम के बाद ही घर ले आऊंगा. सैटरडे शाम साथ में बिताएंगे. कुछ कैंडल लाइट डिनर प्लान करता हूँ. मेघा,
मान जाइए प्लीज. अहो, सेलिब्रेशनचं माझ्या लक्षात आहे. आजच सुप्रीमच्या PR मॅनेजर्सशी माझं बोलणं झालं. ग्रँड पार्टीची तयारी उत्तम प्रकारे सुरू आहे. मी हवं तर संध्याकाळी संडेला 5 वाजेपर्यंत येते ना. पार्टी तर 7 वाजता आहे. मग जाऊ सोबत. तिनेही मार्ग सुचवलाच आणि त्याने हात सोडत रागीट कटाक्ष टाकला. सो तुम्ही 2 दिवस जायचंच हे फायनल केलं आहे? हो. मान तिरपी करत तिचं त्याला छेडणं. देन आजच जायचं ना. का थांबलात? माझ्यासाठी थांबायची जरूरत नव्हती. चिडचिड, त्रागा, राग डोळ्यात, पण स्वर मात्र कातर. पायावरची उशी दूर करत त्याच्याजवळ सरकली. त्याने हताशपणे खाली घातलेली मान हळूच त्याचा चेहरा ओंजळीत घेतला. इवल्याशा हातात सामावत नव्हताच, पण हट्टाने स्वतःकडे वळवला. त्याच्या जर्द तपकिरी डोहात डुंबतच तिचा हळवा प्रश्न. राजीव, मी खरंच जायला हवं होतं का? माझ्याशिवाय एकटे राहिला असतात? डोळे तिचेही पाणावलेच. नो, नाही राहू शकत एकटा. तुम्ही मला सोडून जायचं नाही. मेघा, यू आर नॉट गोइंग एनिवेअर. हाताला धरून घेतलं ओढून तिला मिठीत. बांधून ठेवलं बाहुपाशात. खांद्याभोवती घट्ट विळखा हातांचा आणि त्याच्या हनुवटीला आधार तिच्या माथ्याचा. क्षणात घडले सारे. बावरलेली ती, नकळत त्याच्या हृदयाशी चेहरा, दबले गेले नाक, घट्ट मिटले डोळे आणि अडकलेला श्वास. त्याच्या शरीराची सूक्ष्मशी थरथर जाणवली तिला. डोळे बंदच ठेवत चेहरा हळूच वळवला आणि त्याच्या हृदयाशी तिचा कान विसावला. धडधड त्याच्या हृदयाची आज अनुभवत होती प्रथमच. मेघा, मेघा, असं खरंच हृदय म्हणतं का? बंद डोळ्यांनीच जाणून घ्यायची धडपड. मेघा, प्लीज डोंट लिव्ह मी अलोन. बंद डोळ्यांनीच ओठांची पुटपुट, आर्त स्वर आणि बोटांची तिच्या खांद्यावर घट्ट पकड. त्याच्या हृदयाचे वाढलेले ठोके, अस्वस्थता मनाची, अनमोल असं काहीतरी निसटतंय हातातून, ही भीती. राजीव, मी इथेच आहे, तुमच्या जवळ, कुठेही जाणार नाही. प्लीज शांत व्हा. सॉरी, मी तुम्हाला दिवसभर खूप त्रास दिला. पुन्हा असं नाही करणार. तिचाही स्वर रडवेला आणि नकळत हात फिरत होता त्याच्या हृदयाजवळ. अलवार तिच्या स्पर्शासोबत धडधडही मंदावली. त्याने अलगद डोळे उघडता नजर तिच्यावर स्थिरावली. संथ गतीने वर खाली होणाऱ्या छातीवर विसावलेला तिचा मोहक चेहरा, बंद डोळ्यातून एक एक अश्रू गालावर ओघळलेला आणि प्रेमाने गोंजारत होती त्याच्या हृदयाला. तोही शांत, तीही शांत. सरले काही क्षण. पालथ्या घडीत अवघडलेल्या तिच्या पायात हलकीशी कळ, त्याच्या घट्ट मिठीत तिची चुळबुळ, सैलावली त्याच्या हातांची पकड. मेघा, आप हमेशा हमारी बाहों में रहिए. ये सिर्फ हमारी ख्वाहिश है, आप पर कोई जबरदस्ती नहीं. मिठीतून मोकळं केलं तिला. डोळे उघडले तिचे, पण नजर झुकलेलीच. त्याच्या दंडाला घट्ट धरत अवघडलेले पाय हळूच सरळ केले. ती दूर सरकून बसणार असं वाटलं त्याला, पण जवळ येत पुन्हा हृदयाजवळ चेहरा, छातीवर हात, पहुडली त्याच्या कुशीत, निवांत. राजीव, ही हक्काची मिठी आणि उबदार कुशी सोडून मी दूर का जाऊ? तो अजूनही संभ्रमात. मेघा स्वतःहून माझ्या मिठीत, सत्य की स्वप्न? हळूच मान उंचावून पाहिलं त्याच्याकडे. तिचं गोड हसू आणि त्याचे मिश्किल डोळे. मेघा, आज अचानक काय झालं? आज आप हम पे मेहरबान. भुवई उंचावत त्याने नजरेनेच विचारलं. काही नाही, बस राहायचंय तुमच्या मिठीत. ऐकते आहे या हृदयाचं संगीत. नजर झुकवत, छातीवर गाल टेकवत, डोळे गच्च बंद, पण लाजरं हसू तसंच विसावलं गुलाबी गालांवर आणि त्याची सैलावलेली मिठीही घट्ट झालीच. ओह माय डार्लिंग मेघा. दिवसभराचा अबोला आणि दुरावा मिठीत विरून गेला, पण ती अजूनही शांत का हा प्रश्न त्याला पडलेला. मेघा, कुछ तो बात कीजिए, ऐसे गुमसुम अच्छे नहीं लगते. राजीव, या क्षणी तर काय बोलावं काहीच सुचत नाहीये.
बस असंच तुमच्या मिठीत कायम राहावं, अजून काहीच नाही. सो आज काय केलं? मतलब मेरे कॉल्स और मैसेजेस इग्नोर करने के अलावा और क्या किया? त्याचा खेळकर स्वर. दिवसभराचा इतिवृत्तांत तिच्याकडून ऐकल्याविना त्याला चैन पडणे कठीण, अन सर्व काही त्याला सांगितल्याविना तिला झोप येणे मुश्किल. डोळे उघडले, खुदकन हसलीच. मी ना सकाळी, तिची उत्साही बडबड सुरू. आणि मग मम्मीजी, बुवाजी, रिधिमादी, पापाजी आणि चिमण्यांसोबत घालवलेले क्षण जसेच्या तसे त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. तिचा आनंदी स्वर जाणवून देत होता, रमली आहे घरात. त्याच्या माणसांना सहजच आपलंसं केलं आहे. अगदी त्याच्या नावडत्या बुवाजींसोबतही तिचं हळूहळू जमू लागलं आहे. ही सुट्टी कशी महत्वाची आहे हे ती पटवून देत होतीच. मैडम, ये छुट्टी ठीक है, आपको मंडे ऑफिस आना है, भूल मत जाइए. यू आर अ लीडर ऑफ सो मेनी प्रोजेक्ट्स, उन्हें भी कंप्लीट करना है. घर के काम मॅनेज हो जाएंगे. सुप्रीम नीड्स यू. नाक ओढलं तिचं. घरगुती जबाबदारीत गुंतलेल्या तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे त्याचे साधेच पण परिणामकारक शब्द. असं काय हो, सोमवारी ऑफिसला येणारच आहे मी, आणि घरूनही दिवसभरात 6-7 तासांचं ऑफिसचं काम सुरूच आहे. CFO साहेब काही आम्हाला शांत बसू देत नाहीतच. सारखे कॉल्स, मेल्स, मेसेजेस, हे असंच का, ते तसंच का, सतत प्रश्न. नाक मुरडत मूठ आपटलीच हृदयावर, आणि तो खदखदून हसला. तो अब क्या करे, आदत हो गई है आपके आर्ग्युमेंट्स की, उसके बिना काम अधूरा लगता है. स्वतःच्याच विनोदावर गडगडाटी हसू, आणि तिचे डोळे रागात बारीक. हो का, मग तुम्हीच करा सगळी कामं, मी येतच नाही ऑफिसला. राहते मी माझ्या राणू आणि आयूजवळ. त्यांचा अभ्यास, प्रोजेक्ट्स, परीक्षा यात माझा वेळ छान जाईल. पुन्हा मूठ आपटत त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याची धडपड. गालही फुगवलेच. सोडा मला. तुम्ही घरी राहणं, स्वीटूला चालेल, बट आयू नक्की म्हणेल, मम्मा तू जा ऑफिसला, आम्ही स्वतः अभ्यास करू. मिठी घट्ट करतच त्याचं मोठ्याने हसणं. मेघाचं सतत आर्यापाठी कटकट करणं आणि आर्याची चिडचिड माहीत होतं त्यालाही आणि तिलाही. आणि आता तीही हसू लागली. हो, आर्या काही मला घरात राहू देणार नाही. बदमाश आहे ती पण, अगदी तुमच्यासारखीच. अच्छा, मैं बदमाश हूं, पर आज तो मैंने बदमाशी की ही नहीं. जड मधाळ आवाजातला खोडकर प्रश्न. हनुवटी तिच्या कपाळावर अलगद फिरवली. अर्धवट वाढलेल्या दाढीचा खरखरीत स्पर्श. शहारली, डोळे गच्च बंद, हसू सावरून ओठही घट्ट. मुठीत आवळला त्याचा मौसूत टी-शर्ट. अहो, नका ना छळू. ओठांची पुटपुट आणि त्याच्या मिठीत तिचं मोहरणं अनुभवण्यात मग्न तो खुदकन हसला. तिच्या स्वप्नातल्या बडबडीची आठवण. काय झालं? टक्कन डोळे उघडले. गोंधळून पाहिलं त्याच्याकडे. नथिंग. तो अजूनही गालात हसत होता. मेघा, मी तुम्हाला आज छळणार नाही. डोंट वरी, अभी तो ऐसे बहुत सारे छोटे छोटे प्यार भरे पल जीने हैं आपके साथ. राजीव, काय हो हे तुमचं नथिंग म्हणत मिश्किल हसणं, हे अलवार प्रेम करणं, आणि माझं क्षणोक्षणी मोहरणं गोड छळच आहे.